एका चांगल्या कुटुंबात मुलगीचा विवाह ठरतो. वडील तर खूप खुश असतात, कारण मुलगीचं आता आयुष्यात म्हणजे आयुष्यभरासाठी चांगलं होणार. मुलगा चांगला आहे, सुसंस्कृत आहे, घरातले सगळे शिकलेले आहेत आणि मेन म्हणजे मुलग्याला कशाचंही व्यसन नाही. हे मेन म्हणजे त्याच्या वडिलांना हवं म्हणजे तिच्या वडिलांना हवं असतं. आणि असा मुलगा मिळाल्यानंतर सगळं वातावरण खुशीचं असतं. आणि फक्त 20 दिवसांवरती लग्न आलेलं असतं. लग्न लग्नपत्रिका वगैरे सगळं वाटून झालेलं असतं. आणि अचानक मुलग्याच्या वडिलांचा फोन येतो आणि मुलग्याचे वडील म्हणतात, हे लग्न होऊ शकत नाही. त्या मुलीचे वडील विचार करतात, अचानक असं का म्हटले असतील, कारण ते तरी जबाबदार एक ऑफिसर रिटायर ऑफिसर होते. त्यामुळे असं अचानक म्हणणार नाहीत, काहीतरी त्यांच्या मनात खटकलं असेल म्हणून. मग हे मुलगीचे वडील त्यांना विचारतात, तुम्ही असं तडकाफडकी असं का म्हणताय, असं काय आमच्याकडं चुकलं, तुमच्या स्वागतासाठी वगैरे काय म्हणजे कमी पडलं का आमच्याकडं, असं विचारतात. तर ते मुलग्याचे वडील म्हणतात, तुमच्याकडं काही कमी पडलेलं नाही, पण मी ज्यावेळी ह्या 2 महिन्यात लग्न ठरल्यापासून ह्या 2 महिन्यात मी 2-3 वेळा तुमच्या घरी आलो, त्यावेळी प्रत्येक वेळी तुमची मुलगी हातात मोबाईल घेऊन कधी सोफ्यावर कधी बेडवर अशी निवांत बसलेली दिसली. आवरून वगैरे सुंदर आहे तुमची मुलगी, शिकलेली आहे, मला तिच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. मग ती आवरून तयार होऊन निवांत मोबाईल बघत होती. आणि ज्यावेळी मी बघितलं त्यावेळी तुमची बायको कधी किचनमध्ये, कधी झाडलोट करताना, कधी भांडी घासताना, म्हणजे असं घामाघूम झालेली, दमलेली, थकलेली दिसली. मग माझ्या मनात असा विचार आला की आत्ता ती मुलगी जर आईचं एक म्हणजे आई दमले थकले हे जर तिला कळत नसेल, तर ती उद्या लग्नानंतर माझ्या बायकोला काय सुख देईल. आणि ह्या गोष्टीचं मला खरोखर, मला काय तुमच्या मुलगीला घरात शोपीस म्हणून नाही ठेवायचं आहे. तुमची मुलगी दिसायला सुंदर आहे, मी कोणत्याच गोष्टीत तिला नाव ठेवत नाही, पण जे संस्कार जे लावायला पाहिजेत वळण कामाचं ते तुम्ही तिला दिलेलं नाही. त्यामुळं सॉरी, मी तुमच्या मुलगीला सून म्हणून स्वीकारू शकत नाही. कारण उद्या जाऊन माझ्या माझ्या साध्या सरळ पत्नीसाठी मला तिची देखभाल करायला एक मुलगी हवी होती. घरात तिनं आमच्या दोघांची देखभाल मुलगी म्हणून करायला हवी होती, सून म्हणून नव्हे. म्हणून मी नकार देतोय. तर आजकालच्या आई वडील मुलींना शिकवतात, मुलाच्या बरोबरीनं सगळं शिकवतात, पण हे घरातले छोटी मोठी गोष्टी असतात, कामं करायला, ह्या गोष्टी शिकवायलाच पाहिजेत आणि त्या मुलीनं केल्याच पाहिजेत. कारण असं असतं की लग्नानंतर आईवडिलांच्या जागी सासू सासऱ्याची सेवा तिनं केली पाहिजे. आजकालच्या मुलींना वाटतंय आम्ही का सेवा करायची, आम्ही काय मोलकरी नाही, लग्न केलं म्हणून काय झालं, लग्नानंतर काय त्यांना मोलकरी हवी आहे का कामासाठी, हे त्यांचं आजकालच्या मुलींचं उत्तर आहे. पण पूर्वी असं नव्हतं, ठरलेलं असायचं. लग्न झाल्यानंतर त्या सुनेनं सगळं काम करायचं, ती जॉब करत असली तरी घरचं पण तिनं काम करायचं. हे अगदी म्हणजे सांगायला लागायचं नाही, हे ठरलेलंच होतं. पण आजकाल हे जे चाललंय ते ठरवायला लागतंय की बाबा तुमची मुलगी काम करेल का, आणि अशी विचारायची परिस्थिती आली. स्टोरी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.